आज परमपूज्य सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज यांची जयंती आहे. श्रावण शुद्ध नवमी त्या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म झाला असं म्हणणे सुद्धा चुकीचं आहे, कारण ते परिपूर्ण परमात्मा स्वरूप आजच्या दिवशी ते अवतरले, प्रकट झाले. पण देहरूपाने जन्म म्हणून आपण जयंती म्हणायची. नाही तर साधू संत ज्ञानीपुरुष हे अवतारी असतात. जे श्रीकृष्ण भगवानाने भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, जेव्हा जेव्हा जगावर काही आपत्ती येईल, संकट येईल किंवा असहकार माजेल, तेव्हा मी कुठल्या न कुठल्या रूपामध्ये प्रकट होईल. जगाच्या कल्याणा संताच्या रूप आणि देह कष्टविधी जनकल्याणाकडे. सिद्धरामेश्वर महाराज तसेच जगले. त्यांचा जन्मच मुळात सिद्धेश्वरांच्या आशीर्वादाने झाला आणि सिद्धेश्वरांनी प्रकटपणे त्यांच्या आईवडिलांना सांगितलं होतं त्यांचं नाव सिद्धरामेश्वर ठेवा म्हणून. त्यांच्या आईवडिलांना बरीच वर्ष मूल होत नव्हतं. मग ते सोलापूरमध्ये गेले, सिद्धेश्वराचं मंदिर आहे तिथे गेले, दर्शनाला गेले आणि मागणं मागितलं. नवस केला म्हणा, मागणं मागितलं आणि घरी आले. रात्री त्यांची आई झोपली होती. सकाळी जागी झाली तर तिच्या हातामध्ये गूळ आणि शेंगदाणे होते आणि स्वप्नामध्ये सिद्धेश्वराने दृष्टांत देऊन त्यांना सांगितलं की तुम्ही दोघं उभे तर खा, तुम्हाला पुत्ररत्न होणार आहे. आणि खरोखर त्यात मी स्वप्नात सांगितलं होतं. प्रत्यक्ष त्यांच्या हातामध्ये ते शेंगदाणे, काही ठिकाणी चणे लिहिलेले आहेत, शेंगदाणे चणे ते असेल तो प्रसाद होता हातामध्ये. तो त्या उभयतांनी खाल्ला आणि खरोखर 1 वर्षभरात त्यांना पुत्ररत्न झालं. त्यांनी त्यांचं नाव असं सिद्धप्पा असं ठेवलं. ते विसरले, सिद्धरामेश्वर ठेवायला सांगितलं होतं, विसरले, सिद्धप्पा ठेवलं. मग त्यांच्या परत स्वप्नात आले आणि म्हणाले आम्ही काय सांगितलं ते विसरलेत, मी सांगितलं ते नावच ठेवा. त्यांचं सिद्धरामेश्वर असं नाव. ते मोठे झाल्यानंतर शाळेत पाठवायला गेले तेव्हा ते म्हणाले आईवडिलांना, मी शिकूनच आलेला आहे, मला कशाला शाळेत पाठवतात. म्हणजे परिपूर्ण अवतारी ही लक्षणं त्यांच्यामध्ये दिसत होती. शाळेत असताना त्यांनी अनेक चमत्कार केले, तरी पण आईवडिलांच्या काही लक्षात येत नाही. मुलं काही पुढ्या करतात, अमकं करतात, त्याच्यातून घडतं असं त्यांना वाटत होतं. मी त्यांचं चरित्र सांगत बसणार नाही, कारण का चरित्र खूप ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे, खूप वेळा मी सांगितलेलं आहे. त्यांचा उत्सव साजरा करणे, त्यांचं स्मरण करणे, त्यांनी जो ज्ञानबोध सांगितला आहे तो आम्ही त्याचं अनुकरण करणे हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी जे ज्ञानबोध केला त्याची उजळणी करणे हे खऱ्या अर्थाने त्यांची जयंती साजरी करणे आणि त्याच्यातून आपण काहीतरी घेऊन आपलं जीवन सुखकारक करणे. सिद्धरामेश्वर महाराजांना वयाच्या 14व्या वर्षीच भाऊसाहेब महाराज भेटले. ते 3री पर्यंत शिकले, पुढे शिकले नाही जास्त ते. आणि एक प्रसंग नेहमी सांगतो मी तुम्हाला. त्यांच्या सवंगड्याला एक तलवार बुडवलं त्यांनी आणि त्याच्या आईवडिलांना सांगायला गेले, एकच एक पुत्र मुलगा होता त्याला, तुझा मुलगा बुडाला. ते आईवडील रडायला लागले. मग तिकडे बघायला आले तर बाजी मुलं सांगायला लागली ह्याने बुडवला आणि बुडाला म्हणून सांगतो तुम्हाला. त्यांना ते सांगतात तुम्ही रडता कशाला, मी आहे ना तुमचा मुलगा, मी आहे, काळजी करू नका.
ते म्हणाले तू नाही, आम्हाला आमचा मुलगाच पाहिजे. पण चांगला अर्धास होऊन गेला तरी त्याला पण जिवंत तसाच पाहिजे. त्यावेळी त्यांनी चमत्कार घडवला. पुढे ते जास्त शिकले नाही, पण हुशार खूप. त्यांना एका ठिकाणी विजापूरमध्ये मुनिमजीची नोकरी मिळाली. त्यावेळी छोट्या वयामध्ये लग्न व्हायचं. वयाच्या 14 वर्षी त्यांचं लग्न झालं. 16 वर्षी भाऊसाहेब महाराज भेटले. वया 14 वर्षी लग्न झालं तर ते नोकरी करता विजापूरला गेले. त्या विजापूरला नोकरी करत असताना त्यांना भाऊसाहेब महाराजांची कीर्ती ऐकायला आली. भाऊसाहेब महाराजांकडे ते गेले. आणि भाऊसाहेब महाराजांकडे गेल्यानंतर सुद्धा तो शनिवार होता. भाऊसाहेब महाराज म्हणाले मी फक्त गुरुमंत्र सोमवार, गुरुवार आणि मंगळवार या दिवशी देतो, पण आज शनिवार आहे ना, आज मी तुला गुरुमंत्र देणार आणि आजपासून मी गुरुमंत्र द्यायला सुरू करणार शनिवारी सुद्धा. म्हणजे भाऊसाहेब महाराज ओळखलं होतं आणि त्यांना अनुग्रह दिला, गुरुमंत्र दिला. त्यांनी साधना चांगल्या प्रकारे केली. भाऊसाहेब महाराजांचे ते लाडके शिष्य होते. नोकरीमुळे त्यांना रोज जाता येत नसे महाराजांकडे, पण त्यांच्याकडचे उत्सव चुकत नसे. सप्ताह आहेत, उत्सव आहेत, नेमाने जाणार. भाऊसाहेब महाराजांसाठी नोकरी त्यांची फिरतीची होती. जिकडे जिकडे जायची त्या देशामध्ये प्रांतामध्ये काही चांगलं मिळालं तर खरेदी करायची. भाऊसाहेब महाराज राजे खात होते असे तांदूळ भाऊसाहेब महाराजांसाठी आणून देत असत. त्यांना वर्षभर पुढे असं तांदूळ ते आणून द्यायचे. भेटायला जाताना बेसनचे लाडू करून घेऊन जाणार. सिद्धरामेश्वर महाराज यायला लागले की भाऊसाहेब महाराज म्हणाल आमचा लाडूवाला, असा हात करून आमचा लाडूवाला. म्हणजे गुरुसेवा त्यांनी चांगल्या प्रकारे केली. ध्यान साधनाही चांगली केली. एक वेळ असा प्रसंग घडला की असाच सप्ताह होता, मठामध्ये कार्यक्रम होता, सप्ताह होता. सप्ताहाची समाप्ती होणार होती आणि त्या सप्ताहामध्ये सिद्धरामेश्वर महाराजांनी तांदळाची खीर करून भाऊसाहेब महाराज समाप्ती करणार होते. पण पाऊस खूप पडत होता. सिद्धरामेश्वर महाराज पोचू शकले नाही. श्रावण सप्ताह होता होते. आता उशीर झाला त्याला. तर भाऊसाहेब महाराजांनी कार्यक्रम आटोपला. एका रूममध्ये स्वतःला बंद करून घेतलं आणि सांगितलं की मला कोणी त्रास द्यायचा नाही, कोण भेटायला तर मला भेटायला देऊ नका. सिद्धरामेश्वर महाराज थोडे उशिरा पोचले, पण पोचले. भाऊसाहेबांच्या खोलीवर गेले भेटायला. भाऊसाहेब तिकडे चिंचली मठाच्या तिकडेच राहत होते. तर त्यांनी बाहेर एक शिष्याला बसवलं होतं, कोणाला भेटायला देऊ नको म्हणून, मला त्रास करू नका. त्यांनी म्हणाले की मी आलो आहे, सांगा महाराजांना. ते म्हणाले महाराजांनी असं सांगितलेलं आहे, कोणाला भेटायला पाठवू नकोस आणि मला त्रास द्यायचा नाही. मग ते त्याच्या हातापाया पडून विनंती करायला लागले. त्याच्यामध्ये तो थोडा हट्टाला पेटला. महाराज थोडे हट्टाला पेटले की मला हे तांदूळ आणलेत, महाराजांचा शिरा आणला आहे, मला द्यायलाच पाहिजे, महाराज उपाशी राहतील. त्यांच्या त्या बोलण्याचा आवाज ऐकून भाऊसाहेब महाराज स्वतः बाहेर आले आणि दार उघडलं त्यांनीच. अरे तो सिद्धप्पा आला आहे ना, पाठव त्याला पाठव. दर्शन केलं. भाऊसाहेब महाराज ओळखत होते, पाऊस खूप पडत होता, त्याच्यामुळे त्याला खूप लांब घ्यायचं होतं, यायला उशीर झाला. त्या शिऱ्याचं खीर केली आणि भाऊसाहेब महाराज समाप्ती केली. इतकं दोघांमध्ये प्रेम. त्याच वेळी सिद्धरामेश्वर महाराज भाऊसाहेब महाराजांकडे पाहिलं आणि ते म्हणाले महाराज तुमची तब्येत खूप खराब झाली आहे, हलावली आहे. भाऊसाहेब महाराज आता काय आमचं सगळं झालेलं आहे, आता उदरगामीची वेळ झालेली आहे, आता देहत्याग करायची वेळ आलेली आहे. ते म्हणाले महाराज माझी तुमची परत भेट होईल ना? हां, तुला दर्शन दिल्याशिवाय मी जाणार नाही, घाबरू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव, तुला दर्शन दिल्याशिवाय मी जाणार नाही. आणि
त्याच वर्षी जेव्हा भाऊसाहेब महाराज यांनी देह ठेवला तेव्हा ते कलकत्त्यात होते सिद्धरामेश्वर महाराज कामानिमित्त. इकडे त्यांना दर्शन दिलं, इकडे त्यांना दर्शन दिलं. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांना तार मिळाला. भाऊसाहेब महाराज देह ठेवला, निघून आले. पण नंतर त्यांनी नोकरी करायची नाही, मग साधना करायला बसले. विजापूरच्या उपली बुरुजावर 9 महिने महाराज साधना करायला बसले. 9 महिने. जेवणा खाण्याचा पत्ता नाही. वर रणत ऊन, रणत ऊन गरम होत होता. त्या उपली बुरुजावर वर गेले तर तिथे झाडपड, काही सावली नाही, काही नाही आहे. त्यांना एक माणूस दूध आणून देत होता नियमितपणे. महाराज घेत होते. तेवढंच काय ते त्यांचं आहार होता. पण खूप असे खुश झाले, ते बारीक झाले, अशक्त झाले, दाढी वाढली होती. एक दिवशी महाराजांच्या लक्षात आलं हा दुधामध्ये पाणी घालतोय, म्हणजे ह्याला काहीतरी मला दूध देत असल्यामुळे ह्याला कमी पडते, त्याच्या संसाराला, प्रपंचाला कमी पडत आहे. महाराज त्याला काही बोलले नाही, एवढंच म्हणाले उद्यापासून दूध आणू नकोस, उद्यापासून दूध आणू नकोस. मग त्यांनी विचारलं काय नको? नको आणूस, जा, तुला कळेल, कारण कळेल. आणि तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी म्हैसीने दूध द्यायचं बंद केलं. गाय होती, म्हैसी दूध द्यायचं बंद केलं. मग त्याच्या लक्षात आलं आपली चूक झाली. मग महाराजांकडे आला, माफी मागितली महाराजांची, मी असं दुधात पाणी घालतो, तुमच्या लक्षात आलं, आता मी नाही दुधात पाणी घालणार, पण मी दूध आणेन, तुम्ही ती घ्यायला करा, माझ्या आईला पाण्यात उठू दे. ठीक आहे, तुझी चूक लक्षात आली ना, परत असं करू नकोस. आणि घरी गेला, खरोखर गाईला पाण्यात पडला. तो महाराजांना दूध तयार झाला. महाराज रोज सकाळी प्रातस्विनीसाठी बाहेर यायचे, उपलीकडे जाऊन खाली यायचे. तर तिकडे एका दगड होता, तिकडे बादली भरलेलं पाणी ठेवलेलं असायचं महाराजांचं. महाराज त्या बादलीवर पाण्याने आंघोळ करायचे. कोण ठेवतं काय, महाराजांनी चौकशी केली नाही. आणि ओलं धोतर तर त्या दगडावर सोडून निघून यायचे. ते रोज धोतर धुवून वाळवून परत घडी करून ठेवलेलं तिकडे सकाळी त्यांना मिळायचं आपोआप. पण महाराजांना प्रश्न पडला. नंतर चौकशी अंती असं कळलं की एक वेश्या होती, वेश्या व्यवसाय करणारी बाई होती. ती हे ध्यान साधना करतात पाहत होती, त्यांची सेवा घडाय आपल्या हातून, म्हणून ती गपचूप सगळं करत होती. ती त्यांची सेवा करत. उपली बुरुज हे प्रेक्षणीय स्थळ आहे, लांबून लांब लोक पाहायला येतात तिकडे. मग एक दिवशी काय ते पाथरीकडचे लोक आले होते महाराजांच्या गावचे, आणि त्यातल्या एकाने महाराजांना ओळखलं. कारण महाराज गायब झाले होते, शोधाशोध चालू होती. पण घरच्या लोकांना माहीत होतं हा माणूस कुठेतरी हिमालयात जाणार, कुठेतरी जाणार, याचं काही खरं नाही, माहीत होतं. त्यामुळे खूप काही शोधाशोध झाली नाही, पण त्यांना कल्पना होती. आणि त्यांनी त्या माणसाने एकाने ओळखलं आणि ते जाऊन त्यांच्या वडिलांना सांगितलं. सिद्धपाथ तिकडे वर बसलाय, डोंगरावर तिकडे उपली बुरुजावर बसलाय, आणि तो जगेल असं वाटत नाही, त्याची परिस्थिती फार खराब आहे. मग त्यांचे वडील आले आणि त्याला घेऊन गेले, घरी घेऊन गेले. मग थोडी त्यांची सेवा वगैरे केल्यावर थोडे ते स्थिरस्थावर झाले. पण वडील त्यांना घ्यायला येण्याआधीच आदल्या दिवशी रात्री भाऊसाहेब महाराज त्यांना दर्शन दिलं, सांगितलं की आता पुरे झालं तुझं ध्यान, तू परिपूर्ण झालं, तुला ज्ञान झालेलं आहे, आता ध्यानाची तुला गरज नाही, तू जा भक्तीचा प्रचार प्रसार कर. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे वडील आले आणि त्यांना घेऊन गेले. मग भाऊसाहेब सिद्धरामेश्वर महाराजांनी ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी बागेवाडी निवडली. आणि बागेवाडीमध्ये त्यांचे गुरुबंधू होते, त्यांच्या ओळखीने तिकडे त्यांनी ज्ञानाचा प्रचार प्रसार चालू केला. ज्ञानाचा प्रचार प्रसार चालू केला. तर
गुरुपादेश्वर म्हणून होते. तिथे महाराजांनी भाऊसाहेब महाराजांचा म्हणला आणि आपली साधन भक्ती चालू केली. इंजिनियरला नेमाने सप्ताह चालू ठेवले होते. एक दिवशी नोकरीला असताना त्यांना मुंबईमध्ये त्यांच्या जे शेतकडे काम होतं त्याचे काहीतरी कोर्टाचं काम होतं म्हणून ते कोर्टात गेले होते. तिथे एक बॅरिस्टर वखारी यांची त्यांची ओळख झाली आणि त्या बॅरिस्टर वखारी यांच्यामध्ये काहीतरी दिव्य आहे असं दिसलं आणि त्याने आपल्या घरी आणलं. सीपी टँकला मुंबईला चेरली रोडच्या तिकडे सीपी टँकला माधवबागच्या तिकडे वखारी या मॅन्शनवर मोठी बिल्डिंग आहे. तसे श्रीमंत लोक होते ते, त्यांचे मोठे अनेक व्यापार होते. त्यांनी महाराजांना घरी आणलं, जरा महाराजांची पूजा वगैरे केली. मग महाराजांनी आपल्याविषयी थोडी माहिती दिली की त्यांना बरोबर अडचण होती. पण त्याने त्यांना आग्रह केला की तुम्ही इकडे येत चला, तुम्ही इकडे यायचं, आमचं जे ऑफिस आहे त्याच्यावर तुम्हाला पोटमाळा करून आम्ही देतो, तिकडे तुम्ही ध्यान साधना करा. अमुक एक पैसे महिन्याला आम्ही तुमच्या घरी पाठवतो किंवा नोकरी म्हणून सुद्धा समजू नका, पण तुम्ही यायचं. आणि आमचे जे हिशेब आहे करतात ती शेवटची टोटल तुम्ही फक्त मारायची आणि एका माणसाला पगार करायचा तुमच्या हातात. त्यांची खूप भरभराटी झाली. महाराज तेवढंच करत होता. शेवटी महाराजांनी देहसुद्धा त्यांच्याच घरी केलं. महाराज मग एक जवळजवळ 20 वर्ष महाराजांनी साधन भक्तीचा प्रचार प्रसार केला. महाराज खाली 46 वर्ष त्यांचं आयुष्य होतं. त्यातली त्यांची 20 वर्षाची साधन भक्ती मधली 10 वर्ष मुंबईमध्ये, 10 वर्ष इंचगिरी बागेवाडी अशी गेली. मग त्यांनी शिष्य करायला सुरू केलं. शिष्यांच्या जीवनात त्यांच्यामुळे अनेक चमत्कार झाले. म्हणजे त्यांनी घरी गरिबी, लोक भेटायला खूप येणार आहे, महाराज सांगायचे चहा द्या, तर चहा द्यायला परिस्थिती नाही म्हणून त्या दिवशी बायकोने एक आरडाओरड केली, जरा कंटाळा केला, आरडाओरड केली. महाराज सांगितलं रोज 3 कप चहा करून ठेव आणि ती किटलीवर माझ्या बायको, तर 3 कप चहा बनवून ठेवायचे आणि किटली ठेवली जायची, महाराज हात ठेवायचे आणि दिवसभर चहा पुरत, दिवसभर चहा. एकदा तर महाराजांनी पंगत बसली होती, एक सप्ताह झाला होता पातळीला आणि त्यांचे महाराजांचे शिष्य मुंबईला येत होते. मारवाडी लोक खूप शिष्य होते महाराजांचे, गुजराती मारवाडी. त्यांना जेवणात तूप वगैरे लागतं. मग महाराज ते आले की त्यांची सोय करायची, तूप बीप सगळे सोय करायची. पंगत चालू असताना तूप कमी पडलं. कोणाची पोळी होती, लोक तूप मागत होते, कमी पडलं. एखाद्या एक रोज महाराजांना काढाच सांगितलं. महाराजांनी त्याला सांगितलं घरात घालतो, सिना नदी आहे तिकडे जा, तिला नमस्कार करा, माझं नाव घे, नमस्कार करा आणि घागर म्हणून आणली. महाराजांनी त्याच्यावर हात ठेवला, ती जवळ आहे सिना नदी, घरापासून त्या नदी जवळ आता एक गेट ठेवलं. असा हात ठेवला, त्या घागरीवर तूप आहे वाढलं आणि बरोबर तूप होतं वाढलं. दुसऱ्या दिवशी 300 रुपये दिले आणि घागरकर तूप आणायला सांगितलं, सिना नदीला देऊन येण्याचं. तेव्हा त्या काळामध्ये 300 रुपयामध्ये 300 रुपया मोठी करतात, 300 रुपयामध्ये एक घागरभर तूप मिळत होतं. ते सिना नदीला देऊन टाकलं. म्हणजे असे अनेक चमत्कार महाराजांनी केले, नेता सांगत बसत नाही गोष्टी. आणि तुम्हाला माहीत आहे आपल्याला मुख्य काय महाराजांची शिकवण. महाराजांनी परंपरागत भक्ती त्याच्यामध्ये थोडासा बदल केला. नुसती भक्ती करून काय होणार नाही, ही बेतातली भक्ती किंवा सगुण भक्ती नुसती करून काय होणार नाही, तर ज्ञानस्वरूप भक्ती, ज्ञानाशिवाय काही उपयोग नाही त्याचा. ज्या देवाला पूजतात त्या देवाविषयी तुम्हाला परिपूर्ण माहिती नाही. त्या देवाचं प्रत्येक देव हे अवतार स्वरूप आहे. मग त्याचा अवतार कुठून झाला? मग आम्ही अवताराला का पूजत नाही, आम्ही त्यालाच का पूजतो? मग ज्याच्यातून त्याचा
अवतार झाला, जो कारण आहे त्याच्या अवताराला, त्याची पूजा झालीच पाहिजे. आणि जे अवतारी आहेत त्यांची पूजता, त्यांना आपल्या गुरुची किंवा ज्या शक्तीमुळे ते प्रकट झाले त्या शक्तीची पूजा केली तर त्यांना खूप आवडेल. आमचे निसर्गदत्त महाराज होते, आम्ही त्यांच्याकडे जायचो, त्यांना नमस्कार करण्याने म्हणजे सिद्धरामेश्वर महाराज नमस्कार करा, त्यांच्यामुळे मला देवत्व मिळालं, त्यांच्यामुळे मी. सिद्धरामेश्वर महाराज म्हणायचे म्हणे भाऊसाहेब महाराजांना नमस्कार करा. भाऊसाहेब महाराज म्हणायचे गुरुलिंग जंगम महाराजांना नमस्कार करा. गुरुलिंग जंगम महाराज म्हणायचे काळसिद्धेश्वराला. काळसिद्धेश्वर महाराज म्हणायचे मरुळसिद्धांना करा. मरुळसिद्ध म्हणायचे रेवणसिद्धांना करा. रेवणसिद्ध म्हणायचे सिद्धेश्वराला करा. ज्या सिद्धेश्वराच्या आशीर्वादाने, रेवणसिद्धांचे शिष्य सिद्धेश्वर, त्यांच्या आशीर्वादाने सिद्धरामेश्वरांचं जन्म. आणि ते रेवणसिद्धांचा अवतार म्हणून काळसिद्ध कोल्हापुरामध्ये त्यांच्या गादीवर असणारे गुरु परंपरेतून जे आतमध्ये आपण फोटो लावला आहे बाप्पा, त्यांना अनुग्रह सिद्धरामेश्वर महाराजांकडून मिळाला. त्या गादीवर असणारा पुरुष जाऊन सिद्धरामेश्वरांकडून अनुग्रह घेतो. म्हणजे नियतीची योजना काय, परमात्म्याची योजना काय. सिद्धरामेश्वर महाराज केवढे महान होते. पण सिद्धरामेश्वर महाराज ती व्यक्ती आल्यानंतर उठून त्यांना नमस्कार केला तर ते म्हणतात, ओ महाराज काय करता, मी तुमच्याकडे अनुग्रह गुरुमंत्र घ्यायला आलो आहे, तुम्ही मला काय नमस्कार. मी तुला नाही नमस्कार केला, मी त्या गादीला नमस्कार, ज्या गादीवर तू बसतो त्या गादीला नमस्कार केला. तुला काळसिद्धेश्वर म्हणतात ना, त्यांना मी नमस्कार केला. जेव्हा पहिल्या वेळी काळसिद्ध स्वामी बागेवाडीला आले महाराजांना भेटायला, तेव्हा महाराजांनी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली का, ते काळसिद्धेश्वर आहेत. त्या शिष्याने जेव्हा सिद्धरामेश्वरा पहिल्यांदा कोल्हापुरात गेले तेव्हा चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढली. चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढली आणि त्यांची चांदीची तुला केली. चांदीची तुला केली. हे काळसिद्ध संस्थान लिंगायत लोकांच्या ताब्यात होतं. लिंगायत समाजाचंच असं समजलं जायचं. लिंगायत समाज फार मोठा होता आणि त्यांचेही कुलगुरू म्हणून लोक मानायचे त्यांना. कुलगुरू म्हणजे सद्गुरू नव्हे असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून आपल्याला कोणाच तरी गुरु करायलाच पाहिजे, तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होईल आपलं सद्गुरू. म्हणून ते सिद्धरामेश्वर महाराजांकडे गेले आणि सिद्धरामेश्वर महाराज आपले गुरु आहेत म्हणून त्यांना पालखीतून मिळवलं. पण लोकांना आवडलं नाही, कारण काळसिद्धेश्वरांचा पुतळा होता, तो काढून लिंग आणि पुतळा काढून बाहेर ठेवला आणि ह्या माणसाला एकाला बसून त्याची मिरवणूक काढतायत. लोक विरोधात गेले होते स्वामींच्या. त्यांनी लोकांना पकडून सांगून सिद्ध करून दाखवलं. शेवटी लोकांचं त्यांचं ऐक्य झालंच. पण गुरूंचे त्यांनी 100च्या वर मठ बांधले असतील महाराष्ट्रामध्येच. म्हणजे इतकी त्यांनी भक्ती सिद्धरामेश्वर महाराजांची केली. सिद्धरामेश्वर महाराजांचे कमीत कमी 12 शिष्य गुरुपदावर गेले. ज्या वकार्यांचे सांगतो त्यांची 2 मुलं गुरुपदावर गेली. एक रणछोडराय महाराज म्हणून, ते त्यांचं कारवारला मठ आहे, बैतखोल म्हणून गाव आहे कारवारला, तिथे मठ आहे. त्यांनी सिद्धरामेश्वरांचाच मठ बांधला आहे. सिद्धरामेश्वर शिष्य रणछोडराय महाराज. त्यांचे दुसरे वकारिया बाबूराव वकारिया म्हणून, त्यांचा वाईला मठ आहे. त्यांनी वाईला मठ बांधलेला आहे सिद्धरामेश्वर महाराजांचा. आणि आम्ही ज्यांना भेटलो त्यांच्यामधले सांगायचं तर गणपतराव महाराज कंदूर, निसर्गदत्त महाराज, रणजित महाराज, मी ज्यांना भेटलो, कांती महाराज, अनेक जण होते, दवे महाराज, असे अनेक. म्हणजे त्याच्याशिवाय आम्ही ज्यांना भेटलो नाही असे एक निर्भयानंद महाराज होते, विलासानंद महाराज होते. विलासानंद दिल्ली आणि प्रयागला त्यांचा मठ आहे. निर्भयानंद महाराज त्यांचा खोपोलीला मठ आहे, रत्नागिरीला मठ आहे. असे अनेक शिष्य त्यांचे गुरुपदावर गेले. म्हणजे एवढं त्या गुरुमध्ये पावर होती, शक्ती होती, ज्ञान होतं आणि ते शिष्यही तेवढ्या पट्टीचे होते. त्यांना फॉलो केलं, त्यांच्यासारखी साधना केली, करून दाखवलं. हे भाऊसाहेब सिद्धरामेश्वर महाराज केवढा जीवाला त्रास दिला. 9 महिने जाऊन रुक्मिणी गुरुजनावर बसले. त्यांनी जेव्हा आपलं घर सोडलं तेव्हा 26 वर्ष काहीतरी वय होतं त्यांचं.
त्यांच्या पत्नीचं काहीतरी 20 वर्ष वय, 4 मुलं होती आणि घर सोडलं होतं महाराजांनी. काही प्रपंचाचा विचार न करता. पण महाराजांची शेती, मी सांगितलं बऱ्याच वेळा तुम्हाला, पण हे तुम्ही का सांगतोय परत, सिद्धरामेश्वर थोडे महान आहेत, त्यांचं स्मरण तुम्हाला अखंड राहावं, त्यांच्या चरणावर मस्तक कधी ठेवतो असं तुम्हाला कळकळ लागावी, तुमचा प्रपंच सुखाचा होईल. त्यांची शेती स्वतः महादेवाने येऊन केली. जेव्हा ते घर सोडून गेले त्या वर्षी त्यांचं शेत करायचं राहिलं, एक गावात माणूस आला आणि तुम्हाला सिद्धार्थाचं घर कुठे आहे, तर त्या आजूबाजूच्या लोकांनी विचारलं, का रे बाबा, नाही मला त्यांच्या जाऊन शेती करायची आहे. अरे त्यांचं तर नाही आहे घरी, आणि त्यांच्या बायकोकडे जेवायची पंचायती आहे, तुला शेतकरी मजुरी देणार, सावकार लोक ते गावामध्ये, आम्ही तुम्हाला मजुरी देतो, आमच्याकडे राहा. नाही, मला त्यांच्याकडे दाखवा, मला तिकडे जायचं. ते गेले घरी, त्यांच्या पत्नीला म्हणाले असं असं आहे. ती म्हणाले, मी काय तुला जेवायला घालू शकत नाही, तुला मजुरी देऊ शकत नाही, मला शेत दाखवा. शेत दाखवलं, गेले, शेत त्यांचं त्यांनी पिकवलं. आणि जेव्हा हुरडा यायची वेळ होती तेव्हा सिद्धरामेश्वर तेव्हाच आले. त्या बायको त्यांना म्हणाले, कोण माणसं, किती माणसं पाठवता, त्या माणसाला तुम्ही इकडे पाठवतात माझ्याकडे, मी एकटी बाई करून काढतो आणि तो तरुण माणूस इकडे पाठवताय तुम्ही शेती करायला, त्याला पगाराला द्यायला माझ्याकडे काही नाही. म्हणाले, कोण आहे, कुठे आहे, तो शेतात आहे म्हणे. मग महाराज भेटायला गेले, कारण महाराज कोणा पाठवत नव्हतं. महाराज झाडत होता, महाराज भेटायला गेले तर हा वाचन करून वाचनावर बसलेला होता. महाराजांना बघितल्यावर खाली उतरला, महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांना, तुम्ही बसा, मी तुमच्याकडे हुरडा बनवतो. आणि महाराजांनी जाता त्याला विचारलं, काय तुझं नाव, महादेव, हुरडा बनवतो, मी गेला तो परत आला नाही. शेती झाली होती महाराजांची. असे अनेक चमत्कार महाराजांनी केले. सिद्धरामेश्वर निसर्गदत्त महाराज किंवा रणजित महाराजांना वारंवार सांगायचे, काही प्रसंग असो महाराजांचं नाव महाराजांना सांगा. आणि खरोखर आम्हाला अनुभव येतो, तुम्ही अनुभव घेऊ नका. आपली भक्ती साधी समजू नका. 33 कोटी देव आहे, गुरु एवढा श्रेष्ठ कोणी नाही. आणि गुरु सगळ्यात श्रेष्ठ सद्गुरू नुसता गुरु नाही, सद्गुरू सद्वस्तू दाखवतो. सद्वस्तू म्हणजे जे सत्यनित्य शाश्वत आहे, ते ज्ञानस्वरूप आहे, त्याचं ज्ञान. म्हणून त्यांनी नुसतं ध्यान न करता आणि नुसती टाळपुटी भक्ती न करता, नुसती भजनं न करता, जो परंपरागत पिपिलिका मार्ग आहे तो न अनुसर करता व्यंग मार्ग अनुसरा असं सांगितलं. व्यंग मार्ग म्हणजे पक्षाच्या गतीने साधन भक्ती करा. ज्ञान, विचार, चिंतन, मनन त्या पक्षाच्या गतीने होऊ शकते. बाकी तुम्ही जे काही कर्मकांड करता त्या मुंगीच्या गतीने होते, त्याने तुम्ही पोचू शकणार नाही. हे आयुष्य तुम्हाला पुरणार नाही. पण तुम्ही ज्ञानमार्गाने गेले ते आयुष्य तुम्हाला पुरेल. आणि म्हणून त्यांनी तो व्यंग मार्ग स्वीकारला आणि तो ते करत असला. त्यांनी ध्येय ठेवताना एवढं सांगितलं की माझं एक मागणं आहे तुमच्याकडे, हात जोडतो, पदर पसरवतो आणि एकच एक मागणं मागतो. शिष्याला सांगताय, हात जोडतो, पदर पसरवतो, एकच एक मागणं, माझ्या भाऊरायाची 4 भजनं सोडू नका. माझ्या भाऊरायाची 4 भजनं सोडू नका. कारण भाऊ साहेब महाराजांनी सांगितलं होतं, माझी 4 भजनं जो करेल त्याचा प्रपंच मी चालवेल. आणि ते घडते, आम्ही अनुभव घेतो. जे आपल्या संप्रदायामध्ये खरोखर झोपून जाऊन भक्ती करतायत, एकही कार्यक्रम न चुकवता, कार्यक्रमामध्ये पदरमोड करून कार्यक्रम कसा उत्तम होईल, हार सुंदर कसे येतील, चांगल्या चांगली मिठाई कशी येईल, चांगल्या चांगली फळं कशी येतील, चांगल्या चांगला महाप्रसाद कसा होईल आणि माझी पूर्ण वेळ दिसते सेवा कशी होईल, हे जे करतायत त्यांना आम्ही पाहतो आहे. त्यांची परिस्थिती जेव्हा नव्हती अशी होती, ते आता कारमध्ये फिरत आहेत, बंगल्यामध्ये राहत आहेत, मोठ्या मोठ्या उद्यावर त्यांची मुलं बाळ आहे. महाराजांनी चमत्कार केला. सिद्धरामेश्वर महाराजांनी देह ठेवला आणि त्यांना आगडी दिली बाणगंगेला. त्याच्यानंतर तिथे जो वॉचमॅन होता तो नेहमी सांगायचा, निसर्गदत्त महाराज, रणजित महाराज तिकडे जायचे दर्शन समाधीचं करायला. महाराज रात्री चिरुटणी तिथे बसलेले असतात. सिद्धरामेश्वर महाराज त्या बाणगंगेच्या समाधीवर चिरुटणीत बसलेले असतात असं तो सांगायचा. आजही तिथे रात्रीच पाळी ते सांगतात. लोकांनी अनुभव घेतलेला आहे.
असे परमात्मा पुरुष आपलं भाग्य आहे, त्यांची जयंती साजरा करण्याचा मौका आपल्याला मिळतो आहे. मनोभावे करा, मनोभावे करा. त्यांनी जे ज्ञान दाखवलं ते काय म्हणतात, तुम्हाला मी इतकं सोपं करून दिलेलं आहे, हातावर सोपं करून दिलेलं आहे. हात तुमच्या तळ हातात. त्यांनी एवढं सांगितलंय, काय नाही, ध्यान करा. जो गुरुमंत्र दिलाय ते ध्यान करा. त्या मंत्रावर विचार करा. त्या मंत्रावर मध्ये जी ओळख तुमची सांगितली ते तुम्ही आहात. ते तुमचं स्वरूप कसं आहे, जाणीव रूप आहे. तुमच्या आज जी जाणीव आहे, या देहाला तुमच्या जागत ठेवते, देहाकडून हालचाल करून देते. जी जाणीव जाणती कळा आहे. कळा म्हणजे चैतन्य. चैतन्य ज्ञानस्वरूप आणि शक्तिरूप ते देहाला चालवते आहे. तो आत्मा पण आहे, म्हणून आहे. आत्ताचा योगायोगाने समाज बघा, प्रश्न काय विचारला त्यांनी, तुम्ही महाराज सांगताय सर्वांचं अंतःकरण एकच. मग सर्वांचं अंतःकरण एकच म्हणजे सर्वांमध्ये देव जो आहे, तो चैतन्य आहे, तो एकच आहे. मग सर्वांचे स्वभाव सारखे असायला पाहिजे होते. एकाच्या मनातला दुसऱ्याला कळायला पाहिजे होतं. एकाला भूक लागली तर दुसऱ्याला पण लागायला पाहिजे होती. एकाला ताण लागली दुसऱ्याला पण लागायला पाहिजे होती. सगळ्यांचे स्वभाव सारखे असायला पाहिजे होते. असं नाही आहे. तुम्ही असं का म्हणता, कसं म्हणता, पटत नाही मला तो म्हणतो. त्याचं विश्लेषण या समासात रामदास स्वामी केलेलं आहे. जे सिद्धरामेश्वर महाराज आपला ध्यान करायला ज्याचं सांगितलं आहे ते काय म्हणतात, अंतःकरण म्हणजे जाणीव. जाणीव म्हणजे ज्ञान. तुम्ही जी जी काही कर्मे करतात, बरी वाईट काही, तुमच्या मनामध्ये जे जे काही बरे वाईट विचार येत आहेत, जे जे काही तुम्हाला सूचना तुमच्या आतून तुम्हाला विचार म्हणून येत आहेत, इच्छा असेल, वासना असेल, भावना असेल, कल्पना असेल, कुठल्याही प्रकारची जी येत आहे ती जाणीव कळा. आणि तोच ईश्वर देव आहे. तो प्राणरूपाने निघून जातो तर ह्याची सगळी जाणीव कळा संपते. हे म्हणा होतं म्हणजे आपल्या देहामध्ये तो ईश्वर परमात्मा असल्याची साक्ष आहे. पण त्याने विचारलेला प्रश्न रास्त आहे, त्याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत आपल्याला समाधान होणार नाही, पटणार नाही. मग त्याने समजावून सांगितलं की त्या समासामध्ये ते काय म्हणतात, जाणीव सर्वांची जी आहे ती मुळात शुद्ध जाणीव आहे, ज्ञानस्वरूप आहे. पण कसं आहे, गुणपरत्वे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. हा देह जेव्हा बनला आहे तो देह अन्नरसातून बनला. अन्न पदार्थ खातो आणि पदार्थाचा वाढला मोठा झाला. आईच्या गर्भाशयामध्ये आई जे अन्नरस खाते ते नाळे वाटे जाते, त्याच्यातून शरीर बनतं. पुढे आपण अन्नरस खाते तो वाढला म्हणजे शरीर आहे ते अन्नरसाचं आहे. अन्नरसामध्ये अन्नरस जे बनले ते पंचतत्वातून बनले, पंचमहाभूतातून बनल्या. वनस्पती, धान्य, फळं जे काही तुम्ही खाता आहात अन्न म्हणून, ते सर्व या पंचमहाभूतातूनच निर्माण झालेलं आहे. आणि या पंचमहाभूतातूनच ते तीन गुण बरोबर त्या पंचमहाभूताबरोबर ते गुण आलेले आहेत. गुणातूनच पंचमहाभूते निर्माण झालेली आहे. म्हणजे त्या गुणातूनच पंचमहाभूत, याचा अर्थ काय, पंचमहाभूतामध्ये मुळातच ते गुण आहेत आणि तेच गुण त्या अंतरसात उतरलेले आहेत. आणि ते सत्वरजतम तीन प्रकारचे गुण त्याप्रमाणे लोकांचे स्वभाव आहेत. सत्व म्हणजे ज्ञानस्वरूप, पवित्र, सत्य, जाणीव असं त्याला म्हणतात. आणि रजोगुण जो आहे तो गुण जाणीव नेहमी मिश्रित, ज्ञान अज्ञान मिश्रित. तर रजोगुणाचा माणूस वासनाधीन आहे, प्रजोत्पादक, छान सुटी, चांगलं चांगलं खायला पाहिजे, मजा आनंद करायला पाहिजे, मस्ती करायला पाहिजे, असा स्वभाव आहे त्याचा. म्हणजे तो विवेक करत नाही, योग्य योग्याची निवड करत नाही. वाटलं म्हणाला की हवंय बस, ते कुठल्याही प्रकारे मिळवतो. कित्येक लोक आहेत धनसंपत्ती वाढवण्यासाठी काय काय मार्गाने वाढवतात. सगळ्यांपेक्षा माझा बंगला चांगला असायला पाहिजे, सगळ्यांपेक्षा माझ्याकडे भारी गाडी असली पाहिजे, सगळ्यांपेक्षा माझ्या घरामध्ये फर्निचर चांगलं असायला पाहिजे. मग तो पैसा कमवताना ते थोडा विवेक सुद्धा करत नाही, कुठल्याही मार्गाने कमवतात. काही लोकांमध्ये
ती कॅपॅसिटी असते, पात्रता असते, त्यामुळे ते मिळत असते. पण अशी जी माणसं असतात त्यांना अभिमान कमी असतो, त्यांच्यामध्ये सगळं गुण असतो, काही प्रमाणात जास्त जाणीव, म्हटलं ना जाणीव तिने मिसली, जाणीव जास्त असते. आणि ज्यांच्यामध्ये तो कमी असतो त्यांच्यामध्ये अहंकार असतो, आपल्या धनसंपत्तीचा, आपल्याकडे असणाऱ्या पदवीचा, उपाधीचा, सगळ्याचा अहंकार असतो, म्हणजे ज्ञान असतं त्यांच्या. आणि तिसरा गुण जो तमोगुण आहे, तो तमोगुण म्हणजे परिपूर्ण अज्ञान, विवेकहीन, काही त्याच्यात अविवेकी, म्हणजे माझं भलं झालं पाहिजे, बस मला मिळालं पाहिजे, बाकी कोणाचं काही होऊ दे, मला काही त्याच्याशी कर्तव्य नाही. तो ते मिळवताना बाय हुक और हुक कसंही मिळवतो, कुठल्याही प्रकारे त्याला हवं असेल ते वाटेल ते सुख कशाही प्रकारे मिळवतो. स्वार्थी, लबाड, धोकेबाज असा तो तमोगुणी माणूस. हे तिन्ही गुण असल्यामुळे माणसामध्ये विविधता दिसते, वेगळेपण दिसते. नाहीतर आतलं जे चैतन्य आहे ते एकच एक आहे. आता ते गुण, आतले जे गुण आहे त्या प्रत्येकामध्ये शक्ती आहे, पॉवर आहे. वासनेमध्ये खूप पॉवर आहे, वासना वायुरूप आहे. ती मनाच्या योगी या विश्वामध्ये आपल्या गरजा पुऱ्या करण्यासाठी धडपडते 10 तोंडाने. त्याला 10 तोंडे आहेत, ह्या 10 तोंडाने पूर्ण करायची धडपडते. त्यामुळे आपोआपच तो जो शुद्ध भाव आहे तो अशुद्ध भाव होतो. ती शुद्ध जाणीव आहे ती अशुद्ध होते, अपवित्र होते आणि पापाचरण करते किंवा स्वार्थभावाने प्रेरित होते. आणि म्हणून ती विविधता दिसते आहे. हे सांगितल्यानंतर, हे सांगण्याआधी त्यांनी एक प्रश्न केला होता आणि ते उदाहरण देऊन सांगितलं. सगळ्याचं अंतःकरण एकत्र, सगळ्याचा स्वभाव सारखा असायला पाहिजे. मग त्यांनी प्रश्न केला होता एक त्याच्यामध्ये, साप चावायला येतो आणि माणूस पळतो, मग स्वभाव एकच दोघांचा आहे, तर साप चावायला काय येतो आणि माणूस पळतो का? याचं उत्तर किती सुंदर दिलेलं आहे. आपण विवेक करत नाही, आपण ज्ञानदृष्टीने पाहत नाही. कुठलीही क्रिया घडण्यासाठी काय हवं, मग अशी म्हणालो जाणीव. जाणीविषयी क्रिया घडतच नाही. त्या सापाला जाणीव झाली की तू मला मारशील, मला इजा पोचवशील, म्हणून तो तुझ्या मागे लागला. आणि तुला जाणीव झाली की तो मला चावेल, मी मरेन, म्हणून तू पळतोयस. दोघांकडे जाणीवच आहे ना, जाणती जाणीव कळा दोघांकडे सारखीच. भाव वेगळा आहे गुणामुळे, भाव वेगळा आहे गुणामुळे. म्हणून ईश्वर देव सर्वांमध्ये आहे, एकच तो सर्वांमध्ये आहे. पण आपल्या गुणामुळे आपण त्याच्यावरून आपण जगामध्ये पाहतो की काही लोक सज्जन आहेत, काही लोक दुर्जन आहेत, काही त्यातले त्यात बरे आहेत, काही एकदम घातक आहे, भयानक आहे. असे जे पाहतो त्या गुणरूपामध्ये ज्याला देवत्व गुणाला आलं, ज्याच्यामध्ये सत्वगुणाचं सामर्थ्य होतं त्याला देवत्व आलं. तो सत्वगुण तुमच्यामध्ये आहे. प्रत्येकामध्ये तिन्ही गुण असतात. ज्या गुणाचा प्रभाव जास्त त्याप्रमाणे त्याचा स्वभाव असतो. तुमच्यामधला सत्वगुण तुम्ही वाढवलेत तर, रजोगुण तमोगुण कमी केलेत तर तुम्हाला देवत्व प्राप्त होते. तुम्ही जे मूळ आहात ते स्वरूप तुम्हाला प्राप्त होते. म्हणजे अंतःकरण म्हणजे काय? जाणीव, जाणती कळा, चैतन्य म्हणजे आत्मा, स्वस्वरूप, आत्मस्वरूप. ते आत्मस्वरूप म्हणजे ईश्वर देव, त्याचे स्वरूप आपल्यामध्ये आहे. पण आपण स्वार्थामुळे, वासनेमुळे, अज्ञानामुळे आपण जगाच्या मागे लागलेले, जगातल्या मिळणाऱ्या सुखाच्या मागे लागले. ते मृगजळावत आहे. जगाचा विचार कधी करता का तुम्ही? जग सारखं बदलते. आज आहे तसं उद्या नाही. आज आपल्याशी प्रेमाने बोलणारी व्यक्ती उद्या शस्त्र काढून उभी राहील. जरा त्याच्या मनाविरुद्ध आपण वागलो तर, त्याला दुखवलं तर जीव पण घेईल. सारखं बदलते, काहीच खरं नाही. ते इथे माया आहे, सगळी फसवा आहे. हे विसरता का म्हणे आणि या जगाशी व्यवहार करायला पाहिजे. हे विसरून जे व्यवहार करतात ते दुःखी आहेत आणि हे जाणून व्यवहार करतायत ते सुखी आहेत. हे ज्ञान फक्त सद्गुरू संत देऊ शकतात. ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी जो व्यंग मार्ग तो सिद्धरामेश्वर महाराजांनी आपल्याला दाखवला. त्याच्यामध्ये विवेक पाहिजे आणि आपल्यामध्ये विवेकाबरोबर वैराग्य पण पाहिजे.
वैराग्य म्हणजे संन्याशी बनायची गरज नाही, सगळी टाकायची गरज नाही. काय घ्यायचं नाही, काय नाही घ्यायचं, किती घ्यायचं, किती खायचं, हा विवेक करता. हे जे घ्यायचं नाही, अयोग्य आहे, त्याचा त्याग करणे हे वैराग्य आहे. ज्ञानाशिवाय निश्चय होत नाही. जे अज्ञानाने जीव बनलो, आपण देहरूप असता, आपण आत्मरूप असताना देहरूप समजतो. आत्मा असून हा देह म्हणजे आपण समजतो. त्याच्यावर मी जास्त बोलत नाही करते. ज्ञान आहे, सांगायला खूप वेळ जातो, पण अभ्यास करा. तुम्ही कोण आहात? तुम्ही देह आहात असे म्हणताय, खोट आहे. दादा खोट आहे, तुम्ही लबाड आहात. त्या अज्ञानामुळे तुम्ही दुःख भोगता. त्याचा शोध घ्या. त्यात तुम्हाला पटत नसेल तर 10 वेळा तुमच्या सद्गुरूला विचारा. जे वेदशास्त्र ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास करा. स्मृती आहे त्याचा अभ्यास करा. उपनिषद त्याचा अभ्यास करा. ते प्रमाणित ग्रंथ आहे. कोणाला काय सुचलं लिहून ठेवलं तेच तुम्ही म्हणत राहता. कोणी एक यंत्रतंत्राला सांगितलं तुम्ही तो पाठ करता बरोबर का त्याच्यात तुम्हाला काहीतरी मिळणार, पण त्याचं मूळ जो आहे त्याला तुम्ही भजत नाही. म्हणून तुमची झोळी भरली तरी पण रिकामी होते. त्याला तुम्ही भरली तर तुमची झोळी रिकामी होणार नाही. कधी काही कमी पडणार नाही तुम्हाला. तुमच्या वाट्याला दुःख येणारच नाही. म्हणून ज्ञानस्वरूप भक्ती करा. ती ज्ञानस्वरूप भक्ती आपल्या संप्रदायामध्ये सांगितली भाऊसाहेब महाराजांनी. म्हणून आपल्या संप्रदायात ज्ञानस्वरूप संप्रदाय म्हणतात, स्वरूप संप्रदाय असतात, ज्ञान संप्रदाय असं म्हणतात. ही बऱ्याच वेळा निचगिरी संप्रदाय त्याच्यावर कर्नाटक युनिव्हर्सिटीमध्ये PhD केली जाते. हा विषय जगाने विचारून धरलेला आहे, जगाने उचलून धरलेला आहे. सिद्धरामेश्वर महाराजांचं नाव पुऱ्या जगात झालेलं आहे. आणि त्या काळात एक गोल्डन डे म्हणून पुस्तक लिहिलं होतं त्यांनी. आणि त्या काळात त्यांनी पत्रकार परिषद बोलून विटीला जाहीरपणे सांगितलं, देव बघायचा आहे माझ्याकडे, आम्ही तुम्हाला देव दाखवतो. जाहीरपणे एवढी तयारी होती त्यांची. आणि ती साधन भक्ती आपल्याला त्यांनी सांगितली आहे. आपण ती न करता आपण नको ते करत बसलेलं आहे. परंपरेने आलेलं आहे, पूर्वज करत आलेले आहेत. आम्ही काही केलं सोडतच नाही. पूर्वजांनी लंगोटी सोडली, पूर्वजांनी लंगोटी वापरते आम्ही सोडली. पूर्वजांनी लंगोटी वापरते ते आम्ही सोडली. पण पूर्वजांनी अज्ञानात काही विचार घेतले ते आम्ही सोडायला तयार नाही. आम्हाला वाटतं आमचे पूर्वज नरकात जाणार. अरे नाही, तुम्ही जर तुमच्या स्वरूपाला ओळखले, सद्गुरू केला तर स्वरूपाला ओळखले, मोक्षमुक्ती धनी झाले तर तुमच्या आईकडच्या 42 पिढ्या आणि तुमच्या वडिलांकडच्या 42 पिढ्या याचा उद्धार होतो असं शास्त्रात लिहिलेलं आहे. जो सद्गुरू सांगतो तो मार्ग तुम्ही न स्वीकारता अज्ञानाच्या मार्गामध्ये देहाला कष्ट देऊन उपास तपास करता, कर्मकांड करत फिरता, तीर्थाटनाला फिरता आणि आज त्या देवाला ओळखत नाही. काय भेटणार आहे तुम्हाला? काय मिळणार आहे? साहेबाला भेटायला गेला आणि कलेक्टरला समजून दे, शिपायाला तुम्ही नमस्कार घालताय, लोटांना घालताय, तुमच्या गंधावर सही होणार आहे काय? तसंच राहणार तो. केली सही तर खोटी. काय चिरीमिरी दिली म्हणून गपचून सही करून आणून देतो. कसोटीला लागले का आपल्या खोटे बिल्डिंग पाड, अशी उदाहरणं होतात. ते करू नका. खऱ्या देवाला ओळखा. ते सांगायला संत ज्ञानीपुरुष होऊन गेले. त्यांनी जे देव जिजवला, त्यांनी केवढे कष्ट काढले सिद्धरामेश्वर महाराजांनी. फार देवाला कष्ट दिले. आणि पण शिष्यांच्या कल्याणाचा जे जे त्यांच्या सहवासात झाले ते गुरुपदावर गेले, आपल्यासारखे गेले. पहाड आलो, साधी गोष्ट नाही आहे. निसर्गदत्त महाराज, गणपतराव महाराज, एवढे ज्ञानी, रणजित महाराज, एवढे ज्ञानी पुरुष, एवढी पुस्तकात त्यांचे केवढे ज्ञान सांगितलेलं आहे. जगामध्ये लोक अनुकरण करतायत त्याचं. पण आपण मात्र सिद्धरामेश्वर चरित्र पण धड कोणाला माहीत नसेल, भाऊसाहेब महाराजांचे चरित्र पण धड कोणाला माहीत नसेल. हे फोटो पुजले, त्यांची कोणाची माहिती मिळवायला आम्ही जात नाही. जर तुम्हाला त्याची पुरी माहिती नाही, तुम्ही त्यांना नमस्कार करताय, तुम्ही खोटारडे, तुमचा नमस्कार पुढे पोहोचणार नाही. म्हणून या प्रत्येकाचं चरित्र वाचा. मी सांगेन माहिती मिळवा. त्यांनी काय मिळवलं ते तुम्ही जाणा, तुम्हाला पण मिळणार आहे. आम्ही सांगतो आमच्यावर मला विश्वास ठेवू नका, पण हे होऊन गेले त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला सांगतो आपण. हे कार्यक्रम करा, उत्सव करा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. पण कसं आहे, हे भाग्योदय करणारं ज्ञान आहे. अनेक पापापूर जन्माला आलेले लोक आहेत ना, त्यांचा भाग्योदय सहजासहजी होणं शक्य नाही.
ते इथे पोचत नाही, पोचणार नाही संतांकडे. इथे जिथे ते ज्ञानीपुरुष आहेत त्यांच्याकडे ते पोचणार आहे. ते भक्ताकडे पोचतील, जंतर मंतर करणारे पोचतील, व्रतवैकल्य करण्यासाठी जीवन घालवतील, पत्रिका घेऊन फिरतील. पण आत्महत्या संतांना शरण जाणार नाही, त्याची सेवा करणार नाही. तीनच गोष्टी करायला सांगितल्या, काय नाही. त्या सद्गुरूलाच परमात्मा समजा. देवरूपाने जो तुम्हाला भेटला सद्गुरू त्याला परमात्मा समजा. देव ईश्वर याच्याशिवाय दुसरा नाही, हाच माझा देव आजपासून आहे, अन्य देव मला पूजायची गरज नाही असा निश्चय करा. दुसरं, त्याने जे ज्ञान सांगितलं आहे त्या ज्ञानाचा तुमच्या जीवनामध्ये उपयोग करा आणि त्या ज्ञानाप्रमाणे जीवन जगा, त्या ज्ञानाप्रमाणे राहा. आणि तिसरं असं सांगितलेलं आहे की हे जे तुमचं मन काय म्हणते त्याचा विवेक करा, त्याचा विवेक करा. पहिलं आपल्या सद्गुरूला देवेश्वर समजा, त्याने जे ज्ञान सांगितले त्याचं अनुकरण करा. आणि तिसरं, नेमनिश्चय सोडू नका, भक्तीमधला नेमनिश्चय सोडू नका आणि विवेक वैराग्य करा. तुम्ही काही इच्छा वासना न ठेवता तुम्हाला सर्व काही मिळू शकते. एखादी इच्छा झाली, आपल्या मनासारखी गोष्ट व्हायला पाहिजे असेल तर त्याला एक मुदत असेल 4-8 दिवसाची, तर मधल्या काळामध्ये तुम्ही किती विचार करता, तुम्ही किती एक्झट होता, तुम्ही किती त्रास करता. तेच तुम्ही गुरुमंत्र ध्यान साधना करण्यासाठी करा, तुमच्यापुढे आपोआप येईल. आणि त्याने तुमचं शरीर एक्झट होणार नाही, तुमची शक्ती लॉस झालेली नसेल, कमी झालेली नसेल, तर तुमची आत्मशक्ती वाढलेली असेल, त्याची कृपा तुमच्यावर झालेली असेल, सगळी सुख तुमच्या पायाशी होऊन येईल. प्रपंचातली कर्मे केलीच पाहिजे, त्यासाठी प्रपंच मांडला आहे, ती केलीच पाहिजे. पण ती करत असताना सद्गुरूच्या नामस्मरणाचा एक क्षणभर विसर पडता कामा, त्याचं नामस्मरण केल्याशिवाय झोपी जाता कामा नये, त्याचं नामस्मरण केल्याशिवाय उठता कामा नये, सकाळी जात आधी उठता कामा नये, आणि त्याचं नामस्मरण केल्याशिवाय अन्नग्रहण सुद्धा करता. असा निश्चय केला तर आपोआप साधना होते. घराच्या बाहेर पडताना त्याचं नाव घेणार आणि पडणार, कुठल्याही कार्याला जाताना त्याचं नामस्मरण करणार, असा निश्चय करून करायला हळूहळू भक्ती आपोआप होते. मुद्दाम वेळ काढायची गरज पण लागत नाही, ती तुमच्या आंघोळणी होते आणि मग त्यातला एक आनंद वेगळा अनुभवाला येतो आणि त्याची एक अशी आपल्याला क्रेज निर्माण होते, त्याची इच्छा निर्माण होते. हेच करा, हेच केलं पाहिजे जे आज आम्ही करतो. एक दिवशी भजन चुकलं तर आम्हाला ते चुकायला मी देतच नाही, चुकणार असं वाटलं तर बेचैन वाटतं, अन्नसुद्धा गोड लागत नाही, ते केल्याशिवाय चैन पडत नाही. किती वेळ होते, किती खुशी होती, तेच खरं जीवन असं झालंय. मग त्याची कृपा का नाही होणार. सहज कोणाची आठवण करणे, तो माणूस हजर होतो, शोधायला जायला लागत नाही, आपोआप सगळं होतं. म्हणून त्याने काय सांगितलं, हात पसरतो, हात जोडतो, पदर पसरतो, एकच एक मागणी मागतो, माझ्या भाऊरायाची 4 भजनं सोडू नका. आणि भाऊरायाने सांगितलं की अंगावर वीज पडली तरी ध्यान सोडू नका, आणि माझ्या 4 भजन तुम्ही नित्यनेमाने करा, तुमचा प्रपंच मी चालवा. एवढं धरून चला. आणि त्याच्यासोबत हा भाव पक्का होण्यासाठी मुख्य देव कोणाचा अभ्यास झाला पाहिजे. जग काय आहे, त्या खरं जग जे दिसत असं नाही आहे, ते मूळ स्वरूप जगाचं काय आहे, कुठून उत्पन्न झालं, त्याचा अभ्यास झाला पाहिजे. हा देह कसा चालतो, त्याला कोण चालवतं, ह्याचे कार्य कसं चालतंय, ह्याचा अभ्यास झाला पाहिजे. हे झालं तर आपला भाव पक्का होतो, निश्चय पक्का होतो. संशयात कुठली गोष्ट केली तर परिपूर्ण होत नाही, समर्पण होत नाही. पण विश्वासाने केली, श्रद्धेने केली तर परिपूर्ण समर्पण होतं आणि त्याच्यातून मग आपल्याला प्रचिती चांगली येते, यश येतं. भक्तीमध्ये तेच करायचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही. तुम्हाला उपास तपास करायची गरज नाही, काय हे तिकडे दान करून नाही, बाकी करत फिरायची गरज नाही. लोकांना ज्ञान द्या, लोकांना खऱ्या भक्तीला लावा, तुम्ही स्वतः ते करा. तुमचं जीवन सुखाचं होणार आणि तुम्हाला मोक्षमुक्ती पण मिळणार, परत जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणार नाही.
मनुष्य जन्म 84 लाख जीवयोनी फिरल्यानंतर मिळालेला आहे. आता जे काही कर्म करतात, आता जे काही इच्छा वासना भावना कल्पना आहेत, त्याच्यापुढे पुढचा जन्म ठरलेला आहे. मग उद्या कुठल्याही वेळी जन्म मिळून काय दुःख भोगायला लागेल सांगता येत नाही. आणि परत 84 लक्ष योनीचा फेरा, एवढं दुःख आताच मुक्त होऊ शकता. आणि मला सांगितलं तुम्ही तर मुक्त होऊ शकता तुमच्या आईकडच्या 42 पिढ्या आणि वडिलांकडच्या 42 पिढ्या ज्या काय म्हणतात त्याला अनात्म स्वरूपाने भटकताय, वासनेच्या स्वरूपात मुक्ती मिळाली नाही, हरिभक्ती त्यांनी केली नाही, ते पण मुक्त होतील. मग तुम्हाला श्राद्ध पत्रावडा करायची गरज लागणार नाही, त्याची तिथी पूजायची लागणार नाही. ते भटकतायत, त्यांना हवं ते खायला म्हणून तुम्ही ते करता. सद्गुरु मुक्ती त्यांना पण देतो, तुम्हाला पण देतो. हे शास्त्रात लिहिलेलं आहे, प्रमाणित शास्त्र. आणि प्रमाणित शास्त्र कोण सांगत नाही का? त्यांचे धंदे बंद होतात. म्हणून रामदास स्वामी म्हणाले खरा देव तो चोरला असं. त्या खऱ्या देवाला कोण दाखवत नाही, धंदा करायला बसलेले आहे. जसं मध विकणारा मधाचं ठिकाण तुम्हाला दाखवत नाही, कोळाची जागा दाखवत नाही, तुम्हाला मध आणून देतो, नाही त्याचा धंदा बंद होतो. सद्गुरू तुम्हाला ती जागा दाखवतात. तुम्हाला कोणी फिरायलाच नको, तुझा आहे तुझ्या पाशी परी तू जागा चुकलाची जागा दाखवतात तुम्हाला. तुमच्या जे चैतन्य अंतःकरण पाहिजे जो आपण समाज होता तोच त्याला ओळखा जाणा. तुमच्यामध्ये ईश्वरदेव आहे, तुमच्यामध्ये सत्वगुण पण आहे, पण तुमच्यामध्ये कुठले गुण काय आहेत त्याचा अभ्यास कधीतरी करा ना. अभ्यास स्वतःचा करा, जगाचा करा आणि देवाचा करा. 3 गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. या 3 गोष्टीचा अभ्यास परिपूर्ण केला तर संशय जातात, चिंता भय जाते, अहंकार पण जातो. आपण मिथ्या गोष्टीचा अहंकार करतो, ज्या शाश्वत नाही त्यांचा अहंकार करतो आहे. काही लोकांना रूपाचा गर्व असतो. पण मी सांगतो ना की तरुणपणीचा लहानपणीचा फोटो बघा एखाद्या आपल्या नात्यातल्या व्यक्तीचा, मग तरुणपणीचा फोटो बघा, मग म्हातारपणीचा फोटो बघा. माझा आजोबा ह्या बाईसाठी सगळ्यांना टाकून पडून आला होता, काय हिला घेऊन दिला होता काय असा प्रश्न पडेल. मग रंगरूपाला भूलतो ते किती अज्ञानात आहोत, किती खोटा आहे हा अनुभव होईल. मग आमची जी पोरबाळातल्या तरुण आहेत ते असं करणार नाही. त्यांना पटलं तर पळून जाणार नाही कोणाच्या बाजूला किंवा कोणाला पळून आणणार नाही. आज रूपरंग आहे, उद्या वाकड होणार, काय करायचं? वरल्या रंगाला भरू नका, अंतरंगाला जाणा. ते तुमचं अंतःकरण ते शुद्ध आहे, त्याला मलिन करू नका. तो जे देव ईश्वर आहे. मनी झाला तर तुम्हाला दुःख भोगायला लागतं, तुम्हाला यमदंड भोगायला लागतात, तोच तुम्हाला शिक्षा करतो. आणि तुम्ही त्याला ओळखून बसले तर तुमच्यावर तो सुखाची पाकड, सुखाचा पाकड घालतो. तुम्हाला जे जे हवे ते तो करू, काही इच्छा वासना ठेवायची गरज, धडपड करायची गरज नाही. बस बघा, अनुभव घेऊ. ही भक्तीची श्रेष्ठता आहे, परमार्थाची श्रेष्ठता आहे. म्हणून सद्गुरू भक्ती पाहिजे, तेनेच आपलं जीवन सुखाचं होणार आहे. ते ज्याने आपल्याला तो मार्ग दाखवला त्यांचे स्मरण म्हणून त्यांची जयंती आज आपण साजरी करतो आहोत. त्यांचं नाव असतो घडा, तुमचं कल्याण होणार आहे याची गॅरंटी आहे, याची विश्वास आहे, खात्री आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो राजा विराज